घामोळ्या म्हणजे उष्णतेमुळे होणारे काटेरी फोडं, ज्यामुळे शरीरातील विशिष्ट भागाला व इतर ठिकाणी लाल पुरळ येतात आणि खाज पण सुटते. उन्हाळा चालू झाला की शरीरात नेहमीपेक्षा जास्त घाम येत असतो आणि ज्याने घामोळ्या येतात. सामान्यपणे घामोळ्यांमुळे अस्वस्थता वाढते. मग आज मी तुमच्यासोबत काही घरगुती उपाय शेअर करणार आहे. जर तुम्हाला घामोळ्या झाल्या असतील तर तुम्ही हे घरगुती उपाय नक्की ट्राय करू शकता. तर सगळ्यात पहिला उपाय घामोळ्यांवरती तो म्हणजे आहे काकडी. काकडीमुळे घामोळ्यांचा त्रास कमी होऊ शकतो. काकडी आपल्याला काय करायची आहे, तिची अगदी बारीक स्लाइस करायची आहे. आपण बऱ्याचदा काय करतो, काकडीचे असे बारीक स्लाइस करून आपल्या डोळ्यांवरती नेहमी ठेवत असतो. सो त्याने आपल्या डोळ्यांना खूप थंडावा मिळतो आणि काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि त्याने आपल्याला भरपूर असा थंडावा मिळतो. मग आपण काकडीचा इकडे वापर करणार आहोत. बारीक बारीक तुम्हाला स्लाइस काकडीचे करायचे आहेत. सो घामोळ्या झाल्या की इरिटेशन भरपूर होतं आणि त्याला खाज मात्र खूप येते. मग अशा वेळेस तुम्ही अगदी सुती कपडे घालायला हवे, कॉटनचे कपडे घालायला हवे. त्यामुळे काय होतं, ह्या घामोळ्या वगैरे ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात येत नसतात. आणि उन्हाळा म्हणजे उन्हाळ्यात खूप टेम्परेचर तापतं. मग अशा वेळेस आपल्याला अशा पद्धतीचे जर कपडे घातले तर भरपूर असा चांगला परिणाम दिसून येतो. आता बघा, आपण असे स्लाइस करून घेतलेले आहेत. हे स्लाइस आपल्याला डायरेक्टली ठेवायचे आहेत फ्रीजमध्ये. आपण हे स्लाइस फ्रीजमध्ये का ठेवतो आहेत, कारण फ्रीजमध्ये ठेवल्या कारणाने ते जे स्लाइस आहेत ते थंड होतील. कारण घामोळ्या आहेत, घामोळ्या आपल्याला तिथे थंडावा निर्माण करायचा आहे. घामोळ्या झाल्यामुळे खाज येते ना आणि खूप असे उष्णता जास्त वाटायला लागते. मग त्यासाठी आपण हे काढून घ्यायचं आहे. एक 10 मिनटं तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं, नंतर काढून घ्यायचं आहे. आणि शरीरावरती जिथे कुठे तुम्हाला घामोळ्या झाल्या आहे तिथे तुम्हाला अशा पद्धतीने काकडीचे स्लाइसेस ठेवायचे आहेत. जोपर्यंत ही काकडीचे स्लाइस तुम्हाला छानपैकी थंडावा देत आहे तोपर्यंत तुम्हाला हे काकडीचे स्लाइस यावरती ठेवायचे आहेत. काकडीचे स्लाइसऐवजी तुम्ही काकडीची पेस्टसुद्धा बनवू शकता आणि पेस्टसुद्धा लावू शकता. तुम्हाला जे सोयीचं वाटेल ते तुम्ही करू शकता. सो हे अगदी तुमच्यावरती आहे. हा आपला पहिला उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. नंतरचा उपाय आहे कोरफड रिलेटेड. कोरफडमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक गुणधर्म असतात आणि या घटकांमुळे आपल्या उन्हाच्या त्रासापासून खूप संरक्षण होते. कसं असतं ना, सूर्यांच्या हानिकारक किरणामुळे सनबर्नचा जो त्रास होतो ना तो पण कोरफड लावल्याने खूप कमी होतो. शरीरावरती रॅशेस येत असतात, लालसरपणा येतो. मग तुम्हाला काय करायचं आहे, किंवा घामोळे झाले असतील तिथे तुम्हाला ताजी कोरफड घेऊन ती अशा पद्धतीने लावायची आहे. आता तुमच्याकडे कोरफड नसेल तर मग तुम्ही त्याचं जेल वापरलं, जसं काही मार्केटमध्ये उपलब्ध होतं तसं जेल वापरलं तरी चालेल. तुम्हाला कोरफडीमुळे खूप थंडावा मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला ही रेमेडी दिवसातून 2दा करायची आहे. जर तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी कोरफड जिथे तुम्हाला घामोळ्या झाल्या आहेत तिथे जर लावलं आणि मग झोपलं, दुसऱ्या दिवशी तर आपण अंघोळ करतो, तर तुम्हाला खूप छान याचा रिझल्ट बघायला मिळेल. सो कोरफड लावल्याने तुम्हाला भरपूर असा थंडावा मिळेल. बरेचसे लोक हे कोरफड जी आहे ती खातात सुद्धा, पण ती फार कडू असल्यामुळे काही जण ती अवॉइडसुद्धा करतात. मग अशा वेळेस तुम्ही कोरफडीचा एक्सटर्नलरित्या ॲप्लिकेशन करू शकता आणि तुमच्या शरीराला थंडावासुद्धा देऊ शकता. त्यामुळे कोरफड ही जी आहे, रेडनेससुद्धा झाला असेल उन्हामुळे, त्याच्यासाठी सुद्धा वापरला जाऊ शकतो. सो तुम्हाला हा कोरफडीचा उपाय कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. आता आपला तिसरा उपाय तो म्हणजे आहे बर्फा रिलेटेड. घामोळ्यांमुळे त्वचेची जळजळ होते आणि हा त्रास बर्फामुळे कमी होतो. पण बर्फामुळे त्वचेला थंडावासुद्धा मिळत असतो आणि तुम्हाला काय करायचं आहे, बर्फ डायरेक्टली जिथे घामोळे झाले आहेत तिथे डायरेक्टली अप्लाय करायचा नाही आहे. सो बर्फ म्हणजे उन्हाळा म्हटलं तर आपल्या घरामध्ये बर्फ असतोच असतो आणि असे छोटे छोटे क्यूब असतातच असतात, कारण आपल्याकडे आईस ट्रे असतो तर आपण हे जरा जास्त प्रमाणात करून ठेवत असतो. मग अशा वेळेस आपल्याला याच बर्फाचा वापर जे आहे तो करायचा आहे. पण डायरेक्टली बर्फाचा क्यूब घेऊन तुम्हाला तुमच्या स्किनवरती बिलकुल अप्लाय करायचा नाही. तो कशा पद्धतीने अप्लाय करायचा, चला आता आपण ते बघणार आहोत. तुम्हाला अगदी एकदम सुती रुमाल घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला बर्फाचे काही खडे टाकायचे आहेत. बर्फाचे खडे टाकल्यानंतर तुम्हाला व्यवस्थितरित्या त्याची एक गाठ बांधून घ्यायची आहे. आणि जिथे कुठे घामोळे झाले असेल किंवा लालसरपणा आलेला असेल किंवा बाहेर उन्हामध्ये तुम्ही गेला असाल तर भरपूर अशी स्किनची जळजळ होत असेल तर तिथे तुम्ही नक्की हे अशा पद्धतीने अप्लाय करू शकता. तुमच्या शरीराला भरपूर थंडावासुद्धा मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर घामोळे झाले असतील तर तिथे फार
इरिटेशन होतं ते सुद्धा दूर होणार आहे. जेव्हाही तुम्हाला जास्त इरिटेशन होत असेल तेव्हा तुम्ही बर्फाचा शेक नक्की त्याला अशा पद्धतीने दिला पाहिजे आणि सुती कपड्याचा वापर करूनच दिला पाहिजे. आय होप तुम्हाला ही ट्रिक भरपूर आवडली असणार. आता सगळ्यात महत्त्वाची ट्रिक, जसं की तुम्ही टायटल आणि थंबनेलवरनं बघितलं आहे की आपण मातीपासनं ज्या घामोळ्या झालेल्या आहेत त्या दूर करणार आहोत. तर हा सगळ्यात कारगर असा उपाय आहे. तुम्हाला काय करायचं आहे, मुलतानी माती घ्यायची आहे. मुलतानी माती ही घामोळ्या जाण्यासाठी अगदी कारगर आणि उत्कृष्ट अशी आहे. घामोळ्यांच्या समस्येवरती रामबाण उपाय म्हणजे मुलतानी माती. घामामुळे त्वचेवरील बंद झालेली काही छिद्र असतात ती मुलतानी मातीमुळे ओपन होतात. तसंच यामधील दुर्गंधी विषारी पदार्थसुद्धा बाहेर फेकले जातात. यामुळे त्याच्यामधील जे पोषक घटक आहेत त्यामुळे त्वचा अगदी फ्रेश राहण्यास खूप मदत मिळते. आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चम्मचच मुलतानी माती घालायची आहे. तुम्ही जेव्हा तुम्हाला जेवढं लागतं त्यानुसार तुम्हाला हे बनवायचं आहे. आणि मुलतानी मातीमध्ये आपल्याला अजून एक गोष्ट ॲड करायची आहे. तुम्ही बघितलंच असेल, मुलतानी माती तुम्ही कधी चेहऱ्याला वगैरे सुद्धा लावत असाल, त्याने ग्लोसुद्धा येतो, चेहरा छानसुद्धा ताजेतवाना दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यामधून एक आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे आपला चेहरा भरपूर असा थंडा राहतो. मग चेहरा थंडा राहतो म्हणून आपल्या शरीरावरती जर काही घामोळ्या आल्या असतील, पाठीवरती पोटावरती येतात ना घामोळ्या, मग तिथे तुम्हाला मुलतानी मातीसोबत गुलाबजलचा सुद्धा वापर करायचा आहे. आपण काय करणार आहोत, मुलतानी माती आणि गुलाबजल याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. तो तुम्ही बघितलं, मी 1 चमचा इकडे मुलतानी माती घेतली आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे साधारणतः 2 चमचे गुलाबजल. तुम्ही हे मुलतानी मातीची पेस्ट बनवण्याकरता पूर्ण गुलाबजलचा वापर केला तरीही चालणार आहे, अगदी अतिउत्तम आहे. आता आपल्याला याची व्यवस्थितरित्या पेस्ट करून घ्यायची आहे. आता मी हे पेस्ट करते आहे, तोपर्यंत आपल्याला अजून काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे. जेव्हाही तुम्ही उन्हाळ्यामध्ये अंघोळ करत आहात तेव्हा जास्त गरम पाण्याने अंघोळ करायची नाही, कारण ऑलरेडी वातावरण खूप तापलेलं असतं, आपलं शरीरसुद्धा बऱ्यापैकी गरम असतं. त्यामुळे आपल्याला जास्त गरम पाण्याने अंघोळ करायची नाही. तुमच्या डाएटमध्ये तुम्हाला फळ आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला दिवसभर भरपूर पाणी प्यायचं आहे. आता बघा, इकडे मी थोडा पाण्याचा वापर करून याची व्यवस्थित पेस्ट करत आहे. पाण्यासोबतच तुम्हाला डिटॉक्स डाएट जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल. त्याशिवाय तुमच्या दिवसभराच्या डाएटमध्ये तुम्हाला दही, ताक, नारळ पाणी, लिंबू पाणी हे जे आहे हे नक्की असलं पाहिजे. याने तुमचं शरीर थंड होण्यास खूप मदत मिळतं. सो अशा पद्धतीने मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. आता ही आपली पेस्ट बनल्यानंतर तुम्हाला ही व्यवस्थितरित्या जिथे घामोळ्या झाल्या आहेत तिथे करायचं आहे. दिवसातून तुम्ही 2 वेळा करू शकता, 1 वेळेस केलं तरी चालेल. तुम्ही जेव्हा हे अप्लाय करणार आहात तुम्हाला खूप छान पद्धतीने याचा परिणाम असा दिसून येईल आणि खूप छान असा रिझल्टसुद्धा येईल. त्यामुळे तुम्हाला हे व्यवस्थितरित्या लावायचं. जेव्हाही तुम्ही याचं ॲप्लिकेशन करत आहात तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला तिथली जी काही त्वचा आहे ती स्वच्छ अशा रुमालाने पुसून घ्यायची. कोरड्या रुमालाने नाही, तो थोडासा पाण्यात बुडून व्यवस्थित पुसून घ्यायची, किंवा जे आहे तुम्ही तिथली जागा धुवून घेतली तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर मग ते कोरडं झाल्यानंतर तुम्हाला हे व्यवस्थित पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे. तुम्हाला अगदी छान असा थंडावासुद्धा मिळेल आणि घामोळ्या निघून जाण्यास तुम्हाला खूप मदत होणार आहे. आजची आपली सगळ्यात शेवटची ट्रिक, कडुलिंबाच्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंब जर तुम्ही टाकलं तर घामोळ्या अगदी नाहीशा होतात. त्याची तुम्ही पेस्टसुद्धा लावू शकता. गुलाबजल आणि कडुलिंबाची पेस्ट केली आणि ती लावली तरीही चालणार आहे. तुम्हाला त्याचा खूप छान असा परिणाम दिसून येईल. सो तुम्हाला हे सगळे घरगुती उपाय कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.